नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवेळी तुमचं स्वागत करतो. शेकडेवारीतील भाग 1 मध्ये आपण शेकडेवारीच्या मूलभूत संकल्पना बघितलेल्या होत्या, कॉन्सेप्ट बिल्डर क्वेश्चन्स बघितलेले होते. आता या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये आपण कॅल्क्युलेशनचे दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स, मूलभूत संकल्पना समजून घेऊया. त्यामध्ये एक आहे संदर्भ संख्या समान आणि दुसरी आहे संदर्भ संख्या बदल. हे दोन्ही कॉन्सेप्ट खूपच महत्त्वाचे आहेत. या कॉन्सेप्टच्या आधारावर नफा तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांसारखे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात. तर बघूया शेकडेवारीतील दोन प्रकारचे कॅल्क्युलेशन्स. पहिलं कोणतं असेल संदर्भ संख्या समान आणि सेकंड कोणतं असेल संदर्भ संख्या बदल. तर हे आपण कॅल्क्युलेशन्स बघूया. पहिला जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे संदर्भ संख्या समानचा जो कॉन्सेप्ट आहे तो सरळ व्याजासाठी उपयोगात येतो आणि संदर्भ संख्या बदलचा जो कॉन्सेप्ट आहे तो चक्रवाढ व्याज या टॉपिकमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो. तर या दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेऊया एका उदाहरणाच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम बघा कोणती संकल्पना, तर संदर्भ संख्या समान. आता यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज तुम्हाला 1 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले, 1 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आणि तुम्हाला या 1 लाख रुपयांना खर्च करायचा आहे किंवा तुम्ही काही प्लॅनिंग केलेलं आहे की कशा प्रकारे या 1 लाख रुपयांना खर्च करता येईल. तर समजा तुम्ही सर्वप्रथम तुमच्यासाठी पुस्तके खरेदी केली, त्यासाठी तुम्ही या रकमेचा 20% खर्च केला. त्यानंतर काही पैसे तुम्ही घरी दिलेत, त्यासाठी तुम्ही 10% रक्कम खर्च केली आणि त्यानंतर उर्वरित रक्कम जी होती त्यामधून काहीतरी डोनेशन तुम्ही दिलेले आहे कोणत्या तरी संस्थेला, समजा ती रक्कम 20% आहे. मग तुम्ही शेवटी म्हणजे या 3 खर्चानंतर तुम्ही चेक करत आहात की आता तुमच्याकडे किती रक्कम उर्वरित आहे, म्हणजे तुमची बचत किती आहे, आता सेव्हिंग्स किती आहे हे तुम्ही आता कॅल्क्युलेट करताय. तर बचत किती हा प्रश्न आपण आता कॅल्क्युलेट करून बघूया. या उदाहरणाच्या माध्यमातून आपण संदर्भ संख्या समान हा कॉन्सेप्ट क्लिअर करूया. परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सिच्युएशन. तुम्हाला 1 लाख रुपयाचे बक्षीस मिळालेले आहे. सर्वप्रथम त्या 1 लाखांपैकी तुम्ही पुस्तकांवर 20%, घरी 10% आणि डोनेशनमध्ये 20% रुपये खर्च केलेत, 20% रक्कम खर्च केली. तर तुमच्याकडे आता किती पैसे उर्वरित आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर आता इथे समजून घ्या संदर्भ संख्या. आता सर्वप्रथम 20% खर्च करण्यात आले, तर कोणत्या संख्येचा 20%, तर 1 लाखाचा 20%, म्हणजे 1 लाख रुपयांचे 20%. म्हणजे या 20%साठी संदर्भ संख्या किंवा बेस व्हॅल्यू कोणती असणार आहे, 1 लाख रुपये. संदर्भ संख्या म्हणजेच काय, बेस व्हॅल्यू. मग त्यानंतर घरी किती तुम्ही पैसे दिलेत, 10%. आता कुणाचा 10%, जी उर्वरित रक्कम असेल त्याचा 10% की पुन्हा 1 लाख रुपयांचाच 10%. तर आता इथे उर्वरित रकमेचा 10% अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं नाही, त्यामुळे हा 10% सुद्धा कुणाचा असेल, 1 लाख रुपयांचाच 10% असेल. म्हणजे या 1 लाख रुपयांमधूनच तुम्ही हे 10% खर्च केलेले आहेत, कारण की इथे उर्वरित रकमेचा 10% अशा प्रकारे सांगण्यात आलेलं नाही. मग त्याच प्रकारे डोनेशन किती पर्सेंट देण्यात आलेले आहे, 20%. मग हा सुद्धा कुणाचा 20% असेल, 1 लाख रुपयांचाच 20% असेल. म्हणजे ह्या तिन्ही पर्सेंटेजसाठी संदर्भ संख्या किंवा बेस व्हॅल्यू जी आहे ती कोणती आहे, 1 लाख रुपये आहे. बेस व्हॅल्यू म्हणजेच काय, संदर्भ संख्या, कारण की तीनही पर्सेंटेज जे आहेत ते कोणाचे आहेत, 1 लाख रुपयांचे आहेत. म्हणजे ज्यावेळी संदर्भ संख्या समान असते मग एकूण खर्च आपण काढू शकतो. संदर्भ संख्या नेहमी किती टक्के असते, 100%. आणि एकूण खर्च किती होणार, तर 20% अधिक 10% आणि तिसरा खर्च किती होणार, 20%. म्हणजे एकूण किती रक्कम खर्च करण्यात आली, 50% रक्कम खर्च करण्यात आली. आणि संदर्भ संख्या किती असते, 100%, त्यापैकी 50% रक्कम खर्च करण्यात आली. आणि इथे सर्वात महत्त्वाचा कॉन्सेप्ट कोणता आहे, आपण इथे पर्सेंटेजची बेरीज केलेली आहे. म्हणजे पर्सेंटेजची बेरीज किंवा वजाबाकी आपण तेव्हाच करू शकतो ज्यावेळी संदर्भ संख्या कशी असेल, समान असेल. आता इथे तीनही पर्सेंटेजसाठी संदर्भ संख्या समान होती, म्हणजे किती होती, 1 लाख रुपये. तर हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ज्यावेळी संदर्भ संख्या समान असेल त्याच वेळी आपण पर्सेंटेजची म्हणजे जेही पर्सेंटेज दिलेले असतील त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. म्हणजे एकूण खर्च किती, 50% झालेला आहे. मग आता बचत किती होणार, तर संदर्भ संख्या 100% असते, 100%मधून 50% खर्च करण्यात आले, म्हणजे बचत किती असणार आहे, 50%. कुणाचा 50%, तर संदर्भ संख्येचा 50%, म्हणजे 1 लाख रुपयांचा 50%. 1 लाख रुपयांचा 50% तुम्ही जर कॅल्क्युलेट केला
तर किती होणार आहे? 50,000 होणार आहे. तर अशा प्रकारे संदर्भ संख्या समानाचा हा कॉन्सेप्ट आहे, व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचे काय आहे तर हा नियम, संदर्भ संख्या समान असेल तरच आपण पर्सेंटेजची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूप उपयोगात येणार आहे पुढील प्रश्न सॉल्व्ह करताना. आता दुसरी कॅल्क्युलेशनची संकल्पना आपण समजून घेऊया. संदर्भ संख्या समान ही जी संकल्पना होती ती सरळ व्याजाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगात येते. आणि आता संदर्भ संख्या बदल म्हणजे चक्रवाढ व्याजाची संकल्पना आपण समजून घेऊया. परत त्याच एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया की तुम्हाला 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळालेले आहे. ओके, आणि तुम्ही तशाच प्रकारे खर्च करण्याचा विचार केलेला आहे या आधीच्या प्रश्नामध्ये जशा प्रकारे आपण खर्च केलेले होते. तर सर्वप्रथम तुम्ही पुस्तकांवर खर्च केले किती टक्के? 20%. त्यानंतर तुम्ही घरी 10% दिलेले आहेत, पण यावेळी तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा विचार केलेला आहे आणि उर्वरित रकमेचा 10% अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. उर्वरित रकमेचा 10% तुम्ही घरी दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही डोनेशन दिलेले आहे. आता डोनेशन किती? 20%च आहे, पण दोन खर्चानंतर उर्वरित रकमेचा 20% तुम्ही डोनेशन दिलेले आहे. तर आता बचत किती आहे पुन्हा, म्हणजे सेव्हिंग किती आहे, उर्वरित रक्कम किती आहे ते तुम्ही चेक करताय. तर आता फरक पडलेला आहे. या आधीच्या प्रश्नामध्ये उर्वरित रकमेचा असा उल्लेख नव्हता, इथे उर्वरित रकमेचा म्हटलेला आहे, म्हणजे इथे बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या बदल होत आहे. तर सुरुवातीचे 20% यांच्यासाठी संदर्भ संख्या कोणती असेल तर 1 लाख असेल. म्हणजे हे जे 20% आहे ते 1 लाख रुपयामधून खर्च करण्यात आले. तर 1 लाखाचा 20% किती होणार? 20,000. कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे बेसिक्स मध्ये. म्हणजे उर्वरित रक्कम किती होणार? 80,000 होणार. म्हणजे आता 80,000 रक्कम उर्वरित आहे. आता पुढील खर्च जो आहे तो आहे उर्वरित रकमेचा 10%. म्हणजे उर्वरित रक्कम किती? 80,000. म्हणजे हे 10% कुणामधून खर्च करण्यात येत आहेत तर 80,000 पैकी हे 10% खर्च करण्यात येत आहेत. म्हणजे 10% साठी बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या कोणती असणार आहे? 80,000 असणार आहे. तर यासाठी बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या कोणती असेल? 80,000 असेल. म्हणजे पहिल्या पर्सेंटेजसाठी बेस व्हॅल्यू 1 लाख रुपये होती, दुसऱ्या पर्सेंटेजसाठी बेस व्हॅल्यू 80,000 रुपये आलेली आहे. तर आता 80,000चा 10% म्हणजे किती? 8,000. मग 8,000 खर्च करण्यात आले. तर आता 80,000 मधून 8,000 गेले, किती उर्वरित राहणार? 72,000. आता पुढील पर्सेंटेजसाठी 72,000 बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या बनणार. म्हणजे दोन खर्चानंतर उर्वरित रकमेचा 20%. म्हणजे कुणाचा 20%? 72,000चा 20%. आता इथे संदर्भ संख्या कंटिन्युएशन मध्ये सतत बदलत चाललेली आहे, म्हणून हा प्रश्न आपण काय म्हणणार? संदर्भ संख्या बदलाचा हा प्रश्न आहे. चक्रवाढ व्याजाचा कॅल्क्युलेशन्स इथे आपण करत आहोत. तर 20% कुणाचा? 72,000चा. तर 72,000चा 20% किती होणार? तर कोणत्याही संख्येचा 10% आपण कॅल्क्युलेट करताना 1 नंतर डॉट लावतो. म्हणजे 7,200 हा 10% असणार. तर पुन्हा यामध्ये 7,200 जर प्लस केले आपण तर आपल्याला 20% मिळणार आहे. म्हणजेच 14,400 इतके खर्च करण्यात आले. तर उर्वरित रक्कम किती होणार? तर 72,000 मधून 14,400 ही रक्कम आपण मायनस करूया. 14,400 तर किती रक्कम उरणार? 600 हातचा 1 7 आणि 5 57,600 ही रक्कम इथे उर्वरित राहणार आहे. तर आता बचत किती झालेली आहे? 57,600. म्हणजे आपल्याला इथे 3 छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स करावे लागले आहेत. आता पण 3 कॅल्क्युलेशन्स करताना वेळ जास्त लागेल आपल्याला, त्यामुळे एक शॉर्टकट मेथड तुम्हाला इथे अप्लाय करायची आहे की संदर्भ संख्या बदलाचा ज्यावेळी प्रश्न येईल तर तुम्ही एकाच स्टेपमध्ये उत्तर कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे 57,600 हे उत्तर कॅल्क्युलेट करू शकता. तर ती मेथड कोणती आहे? आपण 100% मध्ये प्लस किंवा मायनस करून उत्तर कॅल्क्युलेट करू शकतो. 100% मध्ये प्लस किंवा मायनस म्हणजे काय? तर जर संख्या वाढत चाललेली असेल तर प्लस करणार आणि संख्या कमी होत असेल तर आपण मायनस करणार. या मेथडनी सुद्धा आपण हा प्रश्न सॉल्व्ह करून बघूया. तर चला 100% मध्ये प्लस करून किंवा मायनस करून कशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स करता येतील ते आपण बघूया. आता सुरुवातीची संख्या किती होती? 1 लाख रुपये. तर 1 लाख रुपये यापैकी किती खर्च करण्यात आले? तर 20% रक्कम खर्च करण्यात आली. संदर्भ संख्या नेहमी 100% असते. 100%मधून 20% खर्च करण्यात आले. म्हणजे उर्वरित रक्कम किती असणार? 80%, 80%.
ओके. आता ही रक्कम जी आहे म्हणजे आपण काय करतोय 100% प्लस किंवा मायनस करत आहोत. तर 100%मधून 20% खर्च करण्यात आले म्हणजे 100 वजा 20 बरोबर किती 80%. पर्सेंट म्हणजे काय छेदामध्ये आपण 100 लिहितो. आता ही जी रक्कम आलेली आहे ती संदर्भ संख्या होणार, ती 100% होणार. कुणासाठी? पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी. मग संदर्भ संख्या नेहमी 100%च असते. आता दुसरा खर्च कोणता आहे? 10%. तर किती मधून 10% कमी करायचे? तर 100%मधूनच 10% मायनस करायचे, कारण की आलेली संख्या आता संदर्भ संख्या बनलेली आहे म्हणजेच 100% ती आहे. 100%मधून 10% कमी केले किती होणार? 90%. आणि तिसरा खर्च कोणता? 20%चा, म्हणजे 100%मधून पुन्हा 20% खर्च करणार म्हणजे किती होणार? 80%, 80%. अशा प्रकारे 100% मधून आपण मायनस करून हा प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. जर संख्या वाढत चाललेली असती तर 100%मध्ये प्लस केले असते आपण, पण केव्हा? ज्यावेळी संदर्भ संख्या बदल हा प्रश्न असेल तेव्हा. तर पुन्हा एकदा बघूया. 1 लाख रुपये होते सुरुवातीला. हा संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे कारण की उर्वरित रकमेमधून आपण खर्च करतोय. तर 20% कुणाचा? 1 लाख रुपयांचा. तर 100%मधून 20% गेले किती राहणार? 80%. मग त्यानंतर 10% खर्च करण्यात आले 100%पैकीच. तर 100 वजा 10 बरोबर 90 आणि तिसरा खर्च होता 20% म्हणजे 100 वजा 20 बरोबर किती? 80. आता हे कॅल्क्युलेशन्स आपण करूया. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल, हा 1 शून्य आणि हा 1 शून्य, यानी हे 2 शून्य कॅन्सल होतील. म्हणजे फायनल आन्सर किती येणार? 80 गुणिला 90 गुणिला 8. तर 8 8 64 आणि गुणिला 9. तर 9 चौ 36, 7 3, 9 सक 54 आणि 3 57, म्हणजे 5 7 6 आणि ऑलरेडी हे 2 शून्य होते म्हणजे उत्तर तेच येणार आहे 57,600. तर बेस व्हॅल्यू चेंजचा ज्यावेळी प्रश्न असेल, संदर्भ संख्या बदलाचा ज्यावेळी प्रश्न असेल त्यावेळी 100%मध्ये प्लस करून किंवा मायनस करून आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. तर या दोन संकल्पनेवर, कॅल्क्युलेशनच्या या दोन महत्त्वाच्या संकल्पनेवर आपण काही बेसिक प्रश्न सॉल्व्ह करूयात. चला पुढील प्रश्न आपण बघूया. आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की संदर्भ संख्या बदलत असेल तर 100%मध्ये प्लस किंवा मायनस करून प्रश्न सोडवावा. लोकसंख्या बदलाचे प्रश्न संदर्भ संख्या बदलाच्या स्वरूपाचे असतात. म्हणजे लोकसंख्येवर आधारित जे प्रश्न असतील की एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढत आहे, तर तो प्रश्न कोणता असेल? संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न असेल. संदर्भ संख्या समानाचा प्रश्न त्याला आपण मानू नये. तर पुढील प्रश्न आपण बघूया. आणि तुम्हाला ओळखायचं आहे की हा संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे की संदर्भ संख्या समानचा हा प्रश्न आहे. कॉन्सेप्ट बिल्डर क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 10. 500ला प्रथम 15%नी वाढवण्यात आले व मिळणाऱ्या संख्येला पुन्हा 12%नी वाढवण्यात आले. म्हणजे 500 मध्ये किती टक्के वाढवण्यात आले? 15%. आणि मग एक नवीन संख्या मिळालेली आहे तिला 12%नी वाढवण्यात आले. म्हणजे संदर्भ संख्या इथे बदल झालेली आहे. सुरुवातीच्या संख्येपासून एक पुन्हा संख्या मिळालेली आहे आणि त्यापासून दुसरी संख्या मिळत आहे. म्हणजे संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे. तर कोणती नवीन संख्या मिळणार? तर इथे आपण डायरेक्टली संदर्भ संख्या बदलाचा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो किंवा कॉन्सेप्ट अप्लाय करू शकतो. सुरुवातीची संख्या किती? 500 गुणिला 100%मध्ये प्लस करून किंवा मायनस करून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पण इथे संख्या वाढत चाललेली आहे तर आपण प्लस करणार. सुरुवातीला 15%नी वाढलेली आहे तर 100 मध्ये 15 प्लस केले तर किती होणार? 115. आणि त्यानंतर 12%नी वाढवण्यात आलेली आहे म्हणजे 100%मध्ये 12 प्लस केले तर किती होणार? 112. आणि हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर मिळणार आहे. कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल केले. 5ने जर भाग दिला 100ला तर 20 वेळा भाग जाणार. त्यानंतर आपण पुन्हा 5ने भाग देऊ शकतो. 5ने भाग दिला तर 23 वेळा आणि 5ने भाग दिला तर 4 वेळा भाग जाईल. आणि 4ने 112 कॅन्सल होतात तर 4 दुनी 8, 5 3 आणि 4 8 32. म्हणजे फायनल उत्तर किती येणार? 23 गुणिला 28. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. 8 त्रिक 24, 7 2 क्रॉस करू शकता. 8 दुनी 16, 3 दुनी 6, 16 आणि 6 22 आणि 2 24, 7 2 2 दुनी 4 आणि 2 6 म्हणजे 644, 644 हे आपले उत्तर येणार आहे. तर संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न 100%मध्ये प्लस किंवा मायनस करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 बघा. 5000ला प्रथम 15%नी वाढविले व नवीन संख्येला 12%नी वाढविले. नवीन संख्येला म्हणजे संदर्भ संख्या बदल इथे सुद्धा झालेला आहे. बेस व्हॅल्यू इथे चेंज झालेली आहे. बेस व्हॅल्यू चेंज होते त्यावेळी लगेच लक्षात यायला पाहिजे की 100%मध्ये प्लस करून किंवा मायनस करून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तर सुरुवातीच्या संख्येत होणारी शेकडा वाढ किती? तर सुरुवातीची संख्या कोणती आहे? 5000. बघा या आधीच्या प्रश्नामध्ये नवीन संख्या कोणती मिळणार आहे हे आपल्याला विचारलेलं होतं, पण इथे नवीन संख्या विचारलेली नाही. संदर्भ संख्या
जी आहे किती शेकडा वाढ होणार आहे त्याच्यामध्ये हे काढायचं आहे. तर शेकडा वाढ ज्यावेळी काढायची असते संदर्भ संख्येच्या बदलाच्या प्रश्नामध्ये, तर सुरुवातीला कोणती संख्या दिलेली आहे हे गृहीत न धरता सुद्धा ती संख्या कोणतीही असो, म्हणजे इथे 5000 असो, 8000 असो, 10,000 असो किंवा कोणतीही संख्या असो, त्याऐवजी आपण 100 गृहीत धरून प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ती संख्या किती गृहीत धरायची आहे? 100%. जर शेकडा वाढ विचारलेली असेल आणि एक्झॅक्ट नंबर विचारलेला असेल, नवीन संख्या कोणती मिळणार हे विचारलेलं असेल, तर मग 5000च सुरुवातीला कॅल्क्युलेशनसाठी उपयोगात आणायचे आहेत. पण इथे शेकडा वाढ विचारलेली आहे, त्यामुळे 5000 ऐवजी आपण किती घेणार? 100 ने प्रश्न सॉल्व्ह करून सुद्धा उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर हा संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे, बेस व्हॅल्यू चेंजचा प्रश्न आहे. तर सुरुवातीची संख्या किती %? 100% गुणिला सुरुवातीला किती टक्क्यांनी वाढली? 15%. म्हणजे 100% मध्ये 15 वाढवले तर किती होणार? 115. त्यानंतर संख्या 12% वाढलेली आहे, तर 100% मध्ये 12 प्लस करणार म्हणजे किती होणार? 112 भागिला 100. तर कॅल्क्युलेशन्स करूया. 100 ने 100 कॅन्सल. आता यांचा गुणाकार तुम्ही करू शकता आणि 2 नंतर डेसिमल पॉईंट पुट करू शकता. तर 1 1 2. तर 5 2 10, हातचा 1, बे 1 बे, 5 1 5, 7 आणि 1 8, मग बे 1 बे, 5 1 5 आणि 1 म्हणजे 8. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 2 आणि 1 म्हणजेच 1 2 8 8 शून्य गुणाकार आलेला आहे आणि छेदामध्ये 100 आहेत, म्हणजे 2 नंतर डेसिमल पॉईंट पुट करणार. म्हणजे सुरुवातीची संख्या 100% होती, आता संख्या 128.8% झालेली आहे. म्हणजे शेकडा वाढ किती? तर 128.8 मधून 100 वजा केले म्हणजे 28.8% वाढ झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. शेकडा वाढ विचारलेली असेल तर संख्या कोणतीही असू द्या, 100 ही संख्या गृहीत धरून तुम्ही उत्तर कॅल्क्युलेट करू शकता. आता पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. एका शहराची लोकसंख्या 85,000 आहे, ती पहिल्या वर्षी 10% व दुसऱ्या वर्षी 20% वाढली, तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती होणार? आता आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की लोकसंख्येवरील जे प्रश्न आहे, लोकसंख्या वाढीचे जे प्रश्न आहे किंवा घटचे जे प्रश्न आहे ते संदर्भ संख्या बदलाचे प्रश्न असतात. तर हा प्रश्न सुद्धा संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे, त्यामुळे 100% मध्ये प्लस करून किंवा मायनस करून आपण हे कॅल्क्युलेशन्स करू शकतो. तर 2 वर्षानंतरची लोकसंख्या विचारलेली आहे. तर आताची लोकसंख्या किती आहे? 85,000. तर आता संदर्भ संख्या बदलाच्या कॉन्सेप्टने आपण सॉल्व्ह करणार. सुरुवातीला संख्या किती टक्क्यांनी वाढली? लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली? 10%नी. तर 10%नी वाढली तर 100%मध्ये 10 प्लस केले, 100 अधिक 10 110, म्हणजे 110% होणार. गुणिला त्यानंतर किती टक्क्यांनी वाढली? तर 20% वाढली, म्हणजे 100%मध्ये 20 प्लस केले म्हणजे किती होणार? 120. तर आपल्याला आता 2 वर्षानंतरची लोकसंख्या मिळेल. हे कॅल्क्युलेशन करून कॅन्सलेशन करूया. 2 0 2 0 कॅन्सल, मग इथे सुद्धा 2 0 2 0 कॅन्सल. आता गुणाकार करायचा आहे. 850 गुणिला 11 गुणिला 12. तर सुरुवातीला आपण 11 गुणिला 85 करूया. 11 5 55, 0 होता तर 0, हातचे 5, 11 8 88 आणि 5 93, आणि याला पुन्हा 12 ने गुणाकार करावा लागेल. 12 0 0, 12 5 60, हातचे 6, 12 3 36 आणि 6 42, हातचे 4, 12 9 108 आणि 4 किती? 112, म्हणजेच 1 1 2 2 0 0 ही आता 2 वर्षानंतरची लोकसंख्या असणार आहे. तर लोकसंख्या वरील प्रश्न जे आहेत ते संदर्भ संख्या बदलाचेच प्रश्न असतील. पुढील प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 13. एका गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी 20%नी वाढली व दुसऱ्या वर्षी 10%नी कमी झाली. म्हणजे हा सुद्धा लोकसंख्येचा प्रश्न आहे आणि संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे. जर आता लोकसंख्येत दिलेली वाढ व घट झाल्यानंतर 10,800 आहे, तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती असेल? म्हणजे मागील 2 वर्षामध्ये झालेले बदल देण्यात आलेले आहेत की मागील 2 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 20%नी वाढली व दुसऱ्या वर्षी 10%नी कमी झाली, आणि हा बदल होऊन आजची लोकसंख्या मिळालेली आहे. आपल्याला 2 वर्षा आधीची लोकसंख्या काढायची आहे. तर जर पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपण x गृहीत धरायची. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या कशी गृहीत धरायची? x. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर x. मग 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या x होती, त्यामध्ये पहिला बदल कोणता झालेला होता? पहिल्या वर्षी 20%नी वाढ, म्हणजे 100% मध्ये आपण 20 प्लस करणार म्हणजे किती होणार? 120. आणि 100% मध्ये 20 का प्लस केले हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल, कारण की संदर्भ संख्या बदलाचा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या वर्षी 10%नी कमी झाली, तर 100 मधून आपण 10 मायनस करणार म्हणजेच किती होणार? 90. या 2 बदलानंतर आता लोकसंख्या किती आहे? 10,800.
तर ज्यावेळी 2 वर्षापूर्वीची 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या कॅल्क्युलेट करायची असेल तर अशा प्रकारे एक्स गृहीत धरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग एक्सची किंमत काढायची आहे तर किती होणार 10,800 गुणिला 100 गुणिला 100 भागीला किती 120 गुणिला 90. आता बघा बरेच विद्यार्थी यासाठी सुद्धा शॉर्टकट यूज करतात, पण शॉर्टकट फॉर्म्युला कॉन्सेप्टनुसारच तयार होतो. साईड शिफ्ट करून आपल्याला हेच उत्तर मिळते. त्यामुळे कॉन्सेप्टवर फोकस करा, म्हणजे तुम्हाला प्रश्न काहीही रट्टाफिकेशन न करता सॉल्व्ह करता येतील. आता कॅल्क्युलेशन्स करूया. 2 शून्य आणि 2 शून्य कॅन्सल, 12 9 108, 108 आणि 108 कॅन्सल होणार, म्हणजे 100 गुणिला 100 बरोबर किती 10,000 ही 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या असेल. पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14. एका संख्येला प्रथम 15% व नंतर प्राप्त संख्येला 10% वाढवण्यात आले. वाढविल्यास 3,795 ही संख्या प्राप्त होते. म्हणजे 2 बदलानंतर ही संख्या प्राप्त होते. बेस व्हॅल्यू चेंजचा हा प्रश्न आहे, कारण की प्राप्त संख्येला नवीन संख्येमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर सुरुवातीची संख्या कोणती, म्हणजे अगदी लोकसंख्येच्या या आधी प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे त्या लोकसंख्येच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. इथे 2 बदल झाल्यानंतर संख्या मिळालेली आहे, तर सुरुवातीची संख्या कॅल्क्युलेट करायची आहे. तर मग सुरुवातीची संख्या आपण एक्स गृहीत धरूया. त्यामध्ये किती वाढ झाली सुरुवातीला 15% वाढ झाली, म्हणजे 115% होणार. 100% प्लस करणार आपण, कारण की बेस व्हॅल्यू चेंजचा हा प्रश्न आहे. 100% प्लस किंवा मायनस करून सॉल्व्ह करतो. आणि त्यानंतर प्राप्त संख्या म्हणजे नवीन संख्या 10% वाढवण्यात आली. तर 100% 10 प्लस करूया, म्हणजे 110 भागीला 100 बरोबर कोणती संख्या मिळणार 3795. आता एक्सची किंमत आपण कॅल्क्युलेट करू शकतो. साईड शिफ्ट करूया. छेद अंशामध्ये जाणार आणि अंश छेदामध्ये येणार, म्हणजे 3795 गुणिला 100 गुणिला 100 भागीला किती 115 गुणिला 110. आता कॅल्क्युलेशन्स करूया. कॅन्सलेशन 0 आणि 0 कॅन्सल, मग इथे 11 ने भाग जातो. 11 त्रिक 33, हातचे 4, 11 चौ 44, 5 आणि 11 पाची 55. आणि व्यवस्थितरित्या जर आपण चेक केलं तर 115 चे 345 हे 3 पट आहेत. म्हणजे आता आपल्याला संख्या मिळालेली आहे 3 गुणिला 1 3 आणि 1 2 आणि 3 0, म्हणजे सुरुवातीची संख्या कोणती असणार आहे 3000 ही सुरुवातीची संख्या असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 15 बघा. थोडे विविध प्रश्न आपण इथे आता कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत जे आपण प्रश्न बघितलेले आहेत ते संदर्भ संख्या समान आणि संदर्भ संख्या बदलाचे होते. आता ह्या दोन्ही कॉन्सेप्टनी किंवा या आधी जे आपण कॉन्सेप्ट बघितलेले आहेत त्या कॉन्सेप्टच्या आधारावर आपण हे प्रश्न सॉल्व्ह करणार. तर 8 तास हे 1 दिवसाचे किती टक्के आहेत. तर आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये 2 फॉर्म्युलेज बघितलेले होते. एक संख्या दुसऱ्या संख्येचा किती % आहे आणि एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान किंवा मोठी आहे. हा कॉन्सेप्ट इथे अप्लाय होईल. इथे संदर्भ संख्या बदल किंवा संदर्भ संख्या समान हा कॉन्सेप्ट इथे अप्लाय होणार नाही. ओके, तर हे तुम्हाला समजून यायला पाहिजे. तर इथे आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार A/B × 100. आता इथे संदर्भ संख्या किंवा बेस व्हॅल्यू आपल्याला ओळखावी लागेल. तर इथे 8 तासांना कुणासोबत कम्पेअर करण्यात येत आहे एका दिवसासोबत कम्पेअर करण्यात येत आहे. तर आता इथे तास आहेत इथे दिवस आहेत, तर अशा प्रकारे चालणार नाही. एकके समान असायला पाहिजेत. जर एक संख्या तासांमध्ये आहे तर दुसरी संख्या पण तासांमध्येच असावी. मग एक दिवस म्हणजे किती तास तर 24 तास. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 8 तास हे 24 तासांचे किती % आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. म्हणजे बेस व्हॅल्यू कोणती असणार 24 तास असणार, कारण की 8 ची तुलना कुणासोबत होत आहे 24 सोबत होत आहे. म्हणजे छेदामध्ये आपण किती लिहिणार 24 आणि अंशामध्ये किती लिहिणार 8. यांचा फरक आपण अंशामध्ये लिहिणार नाही, कारण की मोठा किंवा लहान हा शब्द आलेला नाही. म्हणजे × 100. तर 8 1 8 आणि 8 त्रिक 24. जर 1/3 तुम्हाला डायरेक्ट पर्सेंटेज माहिती असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकता किती 33.33%. तर अशा प्रकारे हा विविध प्रश्न होता. म्हणजे पहिला व्हिडिओ क्रमांक 1 आहे त्यावर आधारित हा प्रश्न होता. हा पुन्हा एक विविध प्रश्न आपण कॉन्सेप्ट बिल्डिंग म्हणून करूया. तर पहिली संख्या व दुसरी संख्या क्रमशः तिसऱ्या संख्येचा 60% व 80% आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न वाचून हे लक्षात घेऊ शकता की पहिली संख्या व दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येवर अवलंबून आहे, कारण की तिसऱ्या संख्येचा 60% आणि दुसऱ्या संख्येचा 60% देण्यात आलेला आहे. मग जर आपल्याला पहिली संख्या आणि दुसरी संख्या कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला तिसऱ्या संख्येला 100 गृहीत धरावे लागेल. आणि प्रश्न काय विचारलेला आहे पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा किती टक्के आहे. म्हणजे हा प्रकार 1 चा प्रश्न आहे. म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार A/B × 100.
हा फॉर्म्युला इथे अप्लाय होणार आहे, कारण की पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा किती टक्के आहे, म्हणजे पहिल्या संख्येचे कॅल्क्युलेशन दुसऱ्या संख्येसोबत होत आहे, म्हणजे बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या कोणती असणार आहे, दुसरी संख्या. पण पहिली आणि दुसरी संख्या कुणावर अवलंबून आहे, तिसऱ्या संख्येवर. त्यामुळे हा प्रश्न सॉल्व्ह करताना आपण तिसरी संख्या जी आहे ती 100 गृहीत धरणार आणि यावरून पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांच्या किमती काढणार. तर पहिली संख्या ही तिसऱ्या संख्येचा किती टक्के आहे, 60%. मग 100चं 60% किती, 60, आणि दुसरी संख्या 80% आहे, म्हणजे 100चा 80% म्हणजे किती, 80. तर आता पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे 60 आणि दुसरी संख्या मिळालेली आहे 80. आता आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. प्रश्न विचारलेला होता पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा किती टक्के आहे. दुसरी संख्या जी आहे बेस व्हॅल्यू आहे, या फॉर्म्युल्यामध्ये किंमत पुट करणार आपण. दुसरी संख्या बेस व्हॅल्यू म्हणजे 80 आणि पहिली संख्या किती, 60, म्हणजे 60 वर लिहिणार इंटू 100. इथे दोघांचा फरक अंशामध्ये लिहायचा नाही, कारण किती टक्क्यांनी मोठी किंवा लहान हा प्रश्न विचारलेला नाही. तर कॅन्सलेशन करूया. 0 0 कॅन्सल, 2 6, 2 8, 3 4 छेद. तुम्हाला जर पाठांतर असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. 3/4 म्हणजेच किती टक्के होतात, 75% होतात. तर पुढील प्रश्न बघा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे, पण फक्त एक शब्द इथे बदल झालेला आहे. पहिली संख्या व दुसरी संख्या क्रमशः तिसऱ्या संख्येपेक्षा 60% व 80% जास्त आहे. आता इथे जास्त आहे म्हणजे मोठी आहे. याआधी फक्त 60% आणि 80% आहे असंच लिहिण्यात आलेलं होतं. आणि पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा किती टक्के आहे. पुन्हा प्रश्न जो आहे किती टक्के आहे असाच विचारलेला आहे, जास्त किंवा कमी अशा प्रकारे विचारलेला नाही. त्यामुळे फॉर्म्युला कोणता लागेल, a/b × 100. आता इथे बेस व्हॅल्यू कोणती असेल, तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा किती टक्के आहे, म्हणजे पहिल्या संख्येची तुलना दुसऱ्या संख्येसोबत होत आहे, म्हणजे दुसरी संख्या छेदामध्ये आणि पहिली संख्या अंशामध्ये असणार आहे. पण ह्या दोन्ही संख्या काढण्यासाठी आपण तिसरी जी संख्या आहे तिला 100 गृहीत धरणार. त्यावरून पहिली संख्या आपल्याला मिळेल. पहिली संख्या किती आहे, 60% जास्त आहे. म्हणजे जर तिसरी संख्या 100 असेल तर पहिली संख्या 160 होणार आणि दुसरी संख्या किती होणार, 80% अधिक आहे, म्हणजे ही संख्या जी होणार ती 180 होणार. तर आता दुसरी संख्या बेस व्हॅल्यू आहे, त्यामुळे 180 छेदामध्ये येतील आणि 160 जे आहे ते अंशामध्ये येतील आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहे, म्हणून गुणिला 100. 0 0 कॅन्सल, 2 8 16, 2 9 18, 8/9. आता जर तुम्हाला नियम माहिती असेल 9/11चा, जे बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशन मध्ये आपण कव्हर केलेला आहे, छेदामध्ये जर 9 असतील तर अंशाला आपण 11 ने गुणाकार करतो, म्हणजे पर्सेंटेज किती होणार, 88.8%. आणि जर हे शॉर्टकट माहिती नसेल तर सरळ तुम्ही गुणाकार करून सुद्धा कॅल्क्युलेशन्स करू शकता. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 17 आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. एका संख्येला 45% कमी केल्यास 2200 ही संख्या मिळते. आता एका संख्येमधून किती मायनस करण्यात आले, 45% मायनस करण्यात आले आणि एक संख्या ही संदर्भ संख्या होईल, कारण की त्या संख्येमधून 45% कमी करण्यात येत आहे. म्हणजेच एक संख्या किती पर्सेंट असेल, 100% असेल. म्हणजे हा प्रश्न अशा प्रकारे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय की 100%मधून 45% कमी केले तर ही संख्या प्राप्त होते. तर त्या संख्येला 30% वाढविल्यास कोणती संख्या प्राप्त होईल, म्हणजे ती जी संख्या आहे ही एक संख्या आहे, त्याला 30% वाढवले तर कोणती संख्या मिळणार आहे. आता इथून इक्वेशन कशी तयार होईल बघा. सुरुवातीची संख्या 100% आहे, यामधून किती वजा करण्यात आले, 45% वजा करण्यात आले, तर कोणती संख्या प्राप्त होते, कोणती संख्या मिळते, 2200. आता 100% वजा 45% बरोबर किती, 55% बरोबर 2200. हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे एक इक्वेशन, एक समीकरण आपल्याला इथे मिळालेले आहे. आणि आता प्रश्न विचारलेला आहे त्या संख्येला 30% वाढवल्यास. आता संख्या सुरुवातीला किती पर्सेंट होती, तर 100% होती, त्याला 30% वाढवले तर किती टक्के मिळणार आहे, 130%. म्हणजे आपल्याला 130% किती हे कॅल्क्युलेट करायचे आहे. तर 45% कमी केली म्हणजे 55% बरोबर 2200, तर 130% बरोबर क्वेश्चन मार्क. तिरप्या गुणाकाराने हा आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तिरप्या गुणाकाराने कशा प्रकारे सॉल्व्ह करतो तर ते आपण बघूया. तर इथे आपण बघू शकतो की क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 55 × x बरोबर 2200 गुणिला 130. आणि आता हे कॅल्क्युलेशन करूया. तर x बरोबर किती होणार, 2200 गुणिला 130 आणि 55 छेदामध्ये येणार, कारण की आपल्याला x ची किंमत काढायची आहे, त्याला एकटेच ठेवावे लागेल, त्यामुळे 55 दुसरीकडे शिफ्ट करणार. आता कॅन्सलेशन करूया. 11 ने 11 5 55 आणि 11 2 22, 2 शून्यचे 2 शून्य, 5 ने पुन्हा कॅन्सल होणार, 5 24 आणि शून्याचा शून्य. आता 13 गुणिला 4 बरोबर 52 आणि 2 शून्याचे 2 शून्य. म्हणजे आता आपल्याला किंमत मिळालेली आहे
की कोणती संख्या मिळणार आहे 5200. पुन्हा 2 प्रश्न आपण सराव करूया बेसिक कॉन्सेप्ट बिल्डिंग क्वेश्चन्स मध्ये. म्हटलेलं आहे 0.04 हा 0.008 चा किती टक्के आहे. म्हणजे प्रकार 1 चा हा प्रश्न आहे, कारण की डायरेक्टली विचारण्यात आलेला आहे किती टक्के आहे. म्हणजे या संख्येची तुलना या संख्येसोबत होत आहे. 0.04 ची तुलना 0.008 सोबत होत आहे. म्हणजे बेस व्हॅल्यू कोणती असेल 0.008. म्हणजेच फॉर्म्युला आपण कोणता अप्लाय करणार, a/b a/b गुणिला 100. तर बेस व्हॅल्यू छेदामध्ये लिहिली आणि दुसरी संख्या अंशामध्ये लिहिणार आणि इंटू 100. आता फक्त इथे डेसिमल पॉईंट्स व्यवस्थितरित्या ऍडजस्ट करायचे आहेत. मग ते सुद्धा आपण बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशन्स मध्ये कव्हर केलेले आहे. ज्यांना हे कॅल्क्युलेशन जमत नाही त्यांनी बेसिक्सचे व्हिडिओ नक्की बघावे. तर आपण काय करतो, अंशामध्ये डेसिमल नंतर जितके अंक असतील तितके शून्य छेदामध्ये लावतो. तर सुरुवातीला आपण इथे डेसिमल पॉईंट रिमूव्ह करतो. त्यानंतर छेदामध्ये डेसिमल नंतर 1, 2 आणि 3 अंक आहेत तर तितके शून्य वर लावणार आणि अंशामध्ये 1 आणि 2 अंक आहेत तर तितके शून्य खाली लावणार इंटू 100. अशा प्रकारे करतो. 100 कॅन्सल. आणि आता कॅन्सलेशन करूया. 4 1 4 आणि 4 2 8 आणि 2ने जर आपण भाग दिला तर 2 5 10 आणि 2 0 2 0 म्हणजे किती टक्के आहे, तर 500% आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, तर 500% हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढे आपण कॅल्क्युलेशन्स करूया. एक शेवटचा प्रश्न कॉन्सेप्ट बिल्डर क्वेश्चन मध्ये, प्रश्न क्रमांक 20. एका विद्यार्थ्याने एका संख्येस 5/3 ने गुणाकार करण्याऐवजी 3/5 ने गुणले. ओके, म्हणजे गुणाकार कितीने करायचा होता 3/5 ने गुणाकार करायचा होता. पण कोणत्या संख्येने गुणाकार करण्यात आला, 5/3 ने गुणाकार करण्यात आला. 3/5 ने गुणाकार करायचा होता, 5/3 ने गुणाकार करण्यात आलेला आहे. म्हणजेच उत्तर चूक आलेलं असेल तर चुकीच्या गुणाकारामुळे उत्तरात येणारी चूक किती टक्के आहे, म्हणजे शेकडा चूक काढायची आहे त्या. तर आता बघा, संख्या आपल्याला माहिती नाही. मग अशा प्रश्नांमध्ये, ज्या प्रश्नांमध्ये अपूर्णांक येतात आणि गुणाकार करायचा येतो, त्यावेळी आपण संख्या गृहीत धरायची x नाही. तर x गृहीत धरायची नाही तर छेदाने भाग जाणारी संख्या गृहीत धरायची. तर इथे छेदाने भाग जाणारी संख्या म्हणजे छेदांचा लसावी आपण संख्या म्हणून गृहीत धरूया. तर छेद कोणकोणते आहेत, इथे छेद आहे 3, इथे छेद आहे 5, यांचा लसावी किती 15. किंवा या संख्यांनी, दोन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या 15 30 कोणतीही तुम्ही गृहीत धरू शकता. तर आपण संख्या गृहीत धरूया 15. मग योग्य उत्तर काय असणार आहे, बरोबर उत्तर. तर बरोबर उत्तर केव्हा मिळाले असते आपल्याला, जर गुणाकार कितीने करण्यात आलेला असता 3/5 ने. तर 15 ला आपण कितीने गुणाकार करणार 3/5 ने, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळेल. 5 1 5, 5 3 15 आणि 3 3 किती 9. म्हणजे योग्य उत्तर किती असणार आहे, 9 असणार आहे. पण अयोग्य उत्तर म्हणजे चुकीचे उत्तर मिळालेले आहे, कारण की दुसऱ्याच संख्येने गुणाकार करण्यात आलेला आहे. तर चुकीचे उत्तर कोणते असणार आहे, 15 गुणिला 5/3, कारण की 5/3 ने गुणाकार करण्यात आला. तर 5/3 गुणाकार करण्याऐवजी, सॉरी इथे थोडी गडबड झालेली आहे. तर इथे आपण हा प्रश्न पुन्हा एकदा करूया. इथे 5/3 आणि 3/5 मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघा पुन्हा एकदा, एका विद्यार्थ्याने एका संख्येस 5/3 गुणाकार करण्याऐवजी 3/5 ने गुणले. म्हणजेच 5/3 ने गुणाकार करायचा होता. म्हणजे योग्य उत्तर जे आहे, बरोबर उत्तर आपल्याला केव्हा मिळाले असते, 5/3 ने गुणाकार केला असता. बेसिक कॉन्सेप्ट तोच असणार आहे. संख्या कोणती गृहीत धरायची, छेदाने भाग जाणारी संख्या, म्हणजेच छेदांचा लसावी ही आपण संख्या गृहीत धरूया. छेदांचा लसावी किती, म्हणजे 5 आणि 3 चा लसावी 15. आता बरोबर उत्तर केव्हा मिळणार आहे, जर 5/3 ने गुणाकार केला. तर इथे मिस्टेक झालेली होती, ते आपण करेक्ट करून घेऊया. 3 1 3, 3 5 15, म्हणजे बरोबर उत्तर किती मिळाले असते 25. पण त्याऐवजी आपल्याला आता चुकीचे उत्तर मिळालेले आहे. तर चुकीचे उत्तर किती असणार आहे, 15 ला कितीने गुणाकार करण्यात आला 3/5 ने. तर 5 1 5, 5 3 15, म्हणजे 3 3 किती 9. तर बरोबर उत्तर होते 25, पण मिस्टेकमुळे काय झालेलं आहे, 9 हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे चूक कितीची मिळालेली आहे, उत्तरातील चूक किती आहे, 25 वजा 9, म्हणजे 16चा फरक पडलेला आहे. आणि आपल्याला आता शेकडा चूक काढायची आहे. तर या चुकीला आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करूया. तर शेकडा चूक किती असेल, तर चूक वर लिहिणार, चूक किती आहे 16, आणि बरोबर उत्तर बेस व्हॅल्यू असणार,
कारण की चूक जे काढण्यात येईल ते बरोबर उत्तरापासून किती दूर आहे अशा प्रकारे काढण्यात येईल. तर बरोबर उत्तर किती 25 ते छेदामध्ये येईल आणि पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून गुणिला 100. 25 एक 25, 25 चौ 100 आणि 16 चौ 64 म्हणजे शेकडा चूक किती आलेली आहे 64% आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण भाग 1 मध्ये बेसिक प्रश्न बघितले होते की पर्सेंटेजमध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर या भाग 2 मध्ये आपण संदर्भ संख्या समान व संदर्भ संख्या बदल हे 2 महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स कव्हर केले आहेत. त्या व्यतिरिक्त इतर बेसिक कॉन्सेप्ट बिल्डिंग क्वेश्चन्स पण आपण कव्हर केले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पर्सेंटेज शेकडेवारीवरील प्रकार आपण कव्हर करणार आहोत. तर थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.